नमस्कार मंडळी, कसे आहात? अर्थातच मजेतच असायला हवं. सो फ्रेंड्स, आज माझा दुसरा दिवस आहे वाढदिवस झाल्यानंतरचा. तर मी तुम्हाला म्हटलं होतं की मी इथून पुढे तुम्हाला काही माझ्या रेसिपी शेअर करणार आहे आणि माझे डेली जे काही माझे शेड्यूल वगैरे असणार आहे तर तेही तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर येस, आज मी खूप छान तुमच्यासोबत रेसिपी घेऊन आलेली आहे करण्यासाठी. तर ती म्हणजे जी भारतीय संस्कृतीमध्ये खास करून प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक सणासाठी ती बनवली जाते. तर ती म्हणजे तुम्हाला माहीतच आहे, तुम्ही ओळखलंच असेल. तर ती मी रेसिपी बनवणार आहे आणि तेही अगदी कमी मटेरियलमध्ये. आता आज लाईट नाही आहे तर मग मिक्सरचाही वापर अजिबात नसणार आहे. तर मिक्सरचा न वापर करता मी पुरण येस, तर पुरण कशी करते वगैरे काय, तर हे सगळं मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये दाखवणार आहे. शॉर्टकट मीन्स मी कसं शॉर्ट मटेरियलमध्ये सगळ्या ह्या गोष्टी मॅनेज करते, हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आता सकाळ झालेली आहे, आता वाजलेले आहेत 9 आणि आवरून झालेलं आहे माझं सर्व काही. आता मी मस्तपैकी चहा घेते आणि टी व्ही बघत बघत मी चहा घेणार आहे, तेही तुमच्यासोबत मी शेअर करते. आणि त्याच्यानंतर परत मग आपण लागूयात आपल्या रेसिपी बनवण्याच्या तयारीला. तर चला, तर मग वेळ नको घालवायला, पटकन आपण सुरुवात करूयात. दो नदियों का संगम रुद्रप्रयाग में, ये अलकनंदा रिवर और उधर वाली है मंदाकिनी रिवर। चाय बनाएंगे और अपना कढ़ी चावल से नाश्ता करेंगे। हम पहुंच गए माँ धारी देवी माता रानी के मंदिर रक्षा करती है। पानी एकदम ग्रीन कलर का। देखिए यहाँ से होता है सास बहू का संगम। ये शोर मचाते हुए चलती हैं। सुबह सुबह का टाइम है, रोड बिल्कुल एकदम खाली है, तो इसलिए हमने सोचा जल्दी जल्दी अपना खींच लेते हैं गाड़ी। देखिए गाइस, टनल भी बन रही है। पहले टनल ली थी यहाँ, तो शायद मुझे लग रहा है कि बद्रीनाथ जी के और आता इथं मी पुरणपोळी करत आहे आणि पुरणपोळीची ऑलमोस्ट मी सगळी तयारी करून ठेवलेली आहे. तर आता इथे मी डाळ शिजवलेली आहे, जी की मगाशी मी तुम्हाला दाखवलेलं होतं. मी कुकरमध्ये डाळ लावलेली होती, तर ती मी काढली, ती बारीक केली. आणि मेन म्हणजे माझा बॅड लक म्हणजे की लाईट गेलेली आहे. सो त्याच्यामुळे मला आता ते मिक्सरमधून जे करायचं असतं पुरण, सो ते नाही करता येणार. आता मला जसं आहे असं ॲडजस्ट करावं लागणार आहे. तर सो आता इथे मी गूळ किसून ठेवलेला आहे. इथे पोळ्या करण्यासाठी मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि हे जे पुरण बनवण्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे. आणि आता मी हे जे डाळ आहे तर ती आता याच्यामध्ये टाकते पुरण करण्यासाठी. आणि इथे पुरणाची आमटी करण्यासाठी हे असं पाणी पुरणाचं जे असतं ते बाजूला काढून ठेवलेलं आहे. आणि आता इथे डाळ टाकलेली आहे, याला सारखं हटवत राहावं लागतं, नाहीतर मग ते करपतं. आता याच्यामध्ये मी टाकते जो किसलेला आहे तो गूळ. तर तुम्ही माझी फर्स्ट टाइमच आय थिंक बघत असाल रेसिपी पुरणाची पोळी कशी बनवत आहे ते. तो सो मला नक्की कमेंट करा की तुम्हाला माझी पद्धत आवडली का ते. आणि मी पुरण मिक्सरमध्ये बारीक करत असते, पण आता लाईट गेलेली आहे, सो आता मी असंच ॲडजस्ट करणार आहे. आता याला असं कंटिन्युअस हटवत राहायचं आहे आणि त्याच्यानंतर मग घट्ट पुरण बनल्यानंतर मी तुम्हाला ते दाखवते. असं पातळ होतं तर त्याच्यानंतर काही वेळानंतर ते ऑटोमॅटिक घट्ट होतं आणि मग त्याच्या आपण पुरणपोळ्या बनवतो. बघा किती पातळ झालेलं आहे. कंटिन्युअस त्याला असं हटवत राहावं लागतं, नाहीतर मग ते करपतं खाली तळाला. आणि गॅसला ना अगदी बारीक फ्लेमवरच ठेवायचं असतं. म्हणजे हे पुरण करत असताना गॅस अगदी बारीक ठेवायचा असतो, नाहीतर मग ते पुरण करपतं. गॅस अजिबात सुद्धा मोठा नाही ठेवायचा आणि असं कंटिन्युअस हटवत राहायचं. तर आता इथे तवा गरम झालेला आहे, तेल काढून ठेवलेलं आहे. इथे मी छानपैकी गोळे करून ठेवलेले आहेत पुरणासाठी, पुरण भरण्यासाठी थोडंसं पीठ काढून ठेवलेलं आहे. आणि आता ह्याचं पुरण झालं की त्याच्यानंतर परत मग त्या गोळ्यांमध्ये पुरण भरायचं आणि त्यानंतर मग त्याच्या पोळ्या करायच्या. कालांतरानंतर हे ऑटोमॅटिक घट्ट झाला. मग अशी किती पातळ होतं बरोबर, आणि आता बघा किती घट्ट झाला. आता अजून तुम्ही काही वेळाने बघसाल ना खूप घट्ट झालेलं असतं, जेणेकरून आपल्याला पुरण भरता येईल गोळ्यामध्ये. त्या पद्धतीने आपल्याला तेवढं घट्ट करायचं आहे. असं कंटिन्युअस हटवायला लागतं याला, याच्यामध्ये करपतं. पहा फ्रेंड्स, किती घट्ट झालेलं आहे आणि किती स्मूथ झालेला आहे. याला अजिबात मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करण्याची गरज नाही आहे किंवा पुरण यंत्रणेने सुद्धा त्याला बारीक करण्याची गरज नाही आहे.
इतकं असं प्रॉपर स्मूथ झालेलं आहे. हे बघा, हे बघा किती घट्ट पण आला आणि किती सॉफ्ट झालेला आहे. मस्त. आणि स्मेल तर एवढा छान येतो ना, खूप छान. तर फ्रेंड्स, मगाशी तुम्हाला सांगायचं राहिलं होतं, याच्यामध्ये मी वेलची आणि जायफळसुद्धा टाकलेलं आहे. सो त्याच्यामुळे याचा स्मेल खूप छान येतो आहे आणि खूप छान टेस्टी पण लागतं. सो तेही तुम्ही टाकायला विसरू नका. नक्कीच पुरण करताना खूप छान लागतं ते. फ्रेंड्स, त्यासोबतच फ्रेंड्स मी करणार आहे मस्तपैकी आंब्याचा रस. ह्या कैऱ्या होत्या आणि ह्या कैऱ्या आता पिकलेल्या आहेत मस्त. हे बघा, हे बघा मस्त खूप छान पिकलेल्या आहेत. सो 2 आंब्याचा मी रस करणार आहे. सुहास आता येतीलच ऑफिसवरून. सो तोपर्यंत मी ही सगळी तयारी आता स्वयंपाकाची करून ठेवते. मस्तपैकी गोळे करून ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये आता हे पुरण काढते, त्याच्यामध्ये ते या गोळ्यांमध्ये ते पुरण भरते आणि पोळ्या करते चालू. त्यानंतर मग आंब्याचा रस करते आणि पुरणाची आमटीसुद्धा करते. यासोबतच पिवळा बटाटा सुद्धा मी भाजी करणार आहे. तर आता हे मी पाण्यामध्ये धुते आणि छानपैकी पिवळा बटाटा भाजी बनवते. तर पाहू शकता फ्रेंड्स, मी आता एका डिशमध्ये हे पुरण काढून ठेवलेलं आहे आणि इतकं स्मूथ झालेलं आहे ना, अतिशय स्मूथ. मला याला मिक्सरमध्ये मला टेन्शन आलेलं होतं की आता लाईट गेलेली आहे आणि आता मी बारीक कसं करू पुरण, पण इतकं सॉफ्ट झालेलं आहे ना. पाहिलं माझी ट्रिक कशी आहे छान. तर आता हे मी पुरणाचीच कढी होती, कढई होती. आता याच्यामध्येच मी मस्तपैकी पुरणाची आमटी करणार आहे. तर आता कारण की याला ऑलमोस्ट पुरण आहे लागलेलं सगळ्या साईडनी, तर त्याच्यामध्येच मी आता पुरणाची आमटी करते. तर चला आता पुरणाची आमटी करते. इकडे तवा खूप गरम झालेला आहे आणि साईड बाय साईड इकडे आता पुरणाच्या पोळ्या सुद्धा करून घेते. फ्रेंड्स, आता इथे पुरणाच्या पोळ्या रेडी आहेत. जवळपास 7 पोळ्या झालेल्या आहेत. बघू शकता किती लुसलुशीत पोळ्या झालेल्या आहेत. आणि इथे पुरणाची आमटी रेडी आहे. इथे थोडंसं पुरण शिल्लक राहिलेलं आहे. सो आता मी करत आहे पिवळा बटाटा. इथे मी बटाटा कापून घेतलेला आहे, बारीक चिरलेला आहे. याच्यामध्ये टाकलेलं आहे तेल आणि आता बटाट्याची भाजी करते. चला फ्रेंड्स, ॲक्च्युली ना ही कढई जी आहे ना, तर ती फार जुनी कढई आहे. म्हणजे अगदी माझ्या घरचे यूज करायचे. सो त्यांनी मला ही दिली कढई. आणि जी मगाशी तुम्ही कढई बघितली ना, तर ती मी स्वच्छ कढई आहे. तर त्याच्यामुळे याचा कलर असा झालेला आहे. सो प्लीज इग्नोर करा. तर चांगली आपली मोहरी आता तडतडून आपल्याला द्यायची आहे, बघू शकता. आणि त्याच्यानंतर आता आपण टाकणार आहे याच्यामध्ये मोहरी पण चांगली तडतडल्याच्या नंतर आपण टाकणार आहोत बटाटा. याच्यामध्ये आपण टाकणार आहे हळद ही कधीही तेलामध्येच टाकायची, कारण की त्याला कडवटपणा येत नाही. नाहीतर काही जण काय करतात, भाजी टाकतात आणि त्यानंतर परत हळद टाकतात. असं नाही करायचं. आणि आता आपण टाकत आहे आपला चिरलेला बटाटा. एकदम करून घ्यायचं आहे पूर्णपणे बटाटा. आता एकत्र करून घेत आहे. त्यानंतर मी टाकणार आहे मीठ आणि तिखट. आता हे टाकलेलं आहे तिखट किंवा त्यांना जास्त तिखट आवडत. आता इथे मी टाकलेलं आहे तिखट आणि मीठ. पिवळा बटाटा करण्याचा माझा विचार होता, त्यामध्ये मला मिरची टाकावं लागल्या असत्या, पण इट्स ओके, विचार केला की जाऊ दे, असंच करूयात. आणि आता याच्यामध्ये मी टाकणार आहे बटाटा शिजवण्यासाठी पाणी. त्याच्यामध्ये मी टाकत आहे पाणी. चांगला शिजेपर्यंत
ह्याच्यावरती झाकण ठेवते मी. झाकण ठेवलेलं आहे. 10 मिनिटानंतर चेक करूया. आणि फ्रेंड्स आता इथं आपला पिवळा बटाटा रेडी आहे आणि इतका छान सुगंध येतो ना या भाजीचा. खूप छान, अगदी सिंपल कमी मटेरियलमध्ये मी बनवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आता आपल्या सगळ्यात फेवरेट आपल्याला काम करायचं आहे तर ते म्हणजे आंब्याचा रस. तर ज्या आपल्याकडे 2 कैऱ्या होत्या तर त्या आता खूप पिकलेल्या आहेत आणि त्याचा आता मी आंब्याचा मस्त असा रस करते. तर चला तर मग तुम्हाला मी दाखवते मी आंब्याचा रस कसा बनवते ते. तर सगळ्यात पहिल्यांदा मी ह्या 2 कैऱ्या अशा सगळ्या त्याचा जो गर आहे साईडचा तो सगळ्यात पहिल्यांदा सगळा काढून घेतला. त्यानंतर तो जो अशा प्रकारे सगळं त्यामध्ये पाणी वगैरे टाकून घेतलं. त्यामध्ये परत मग साखर टाकली जितकी लागते तेवढी. मी जास्त साखर नाही टाकत, ॲक्च्युली मी गूळ टाकत असते, पण यावेळेस म्हटलं साखर टाकूयात. त्याच्यानंतर परत मग असं एकत्र एकजीव करून घ्यायचं. आणि हा बघा झालेला आहे प्रसाद रेडी. तर इथे आहे आंब्याचा रस, पुरणपोळी, बटाट्याची भाजी आणि पुरणाची आमटी आणि भगवंतांसाठी ऑफरिंगसाठी पाणी. तर चला तर मग आता भगवंतांना आपण ऑफरिंग करूयात, छानपैकी नैवेद्य दाखवूयात आणि त्यानंतर परत मग खूप सुंदर असा टेस्टी आपण भोग घेऊयात. तर आता मी भगवंतांना ऑफरिंग करत आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. तर फ्रेंड्स, आमची सकाळची जी काही दिनचर्या होती आजची अधिक मासची तर ती पूर्णपणे झालेली आहे कंप्लीट. आणि आता आम्ही दोघांनी याचा प्लॅन केलेला आहे की आता इस्कॉन टेम्पल येथे जायचं, जे की पुण्यामध्ये आहे ते. आणि तिथे जाऊन परत मग आम्हाला जे काही अधिक माससाठी जी काही तयारी करायची आहे, जे काही आम्हाला वस्तू आणायचं आहे, जे काही लागणार आहे ते, जे पूर्ण महिन्याभरासाठी किंवा आठवड्याभरासाठी, तर ते आता आम्ही घेऊन येणार आहोत. आणि चला आता आम्ही निघत आहोत, हो ना, निघतोय आता आम्ही. तर आता पटकन निघतो आम्ही, कारण की आता ऑलरेडी ऊन पण जास्त वाढत आहे. त्याच्या अगोदर पटकन निघतो आम्ही. आणि त्याच्यानंतर मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा आम्ही काय काय घेणार आहे, तिथलं सर्व वातावरण वगैरे सगळं तुमच्यासोबत मी शेअर करते. सो चला निघूयात. सो चला फ्रेंड्स, मी गॉगल वगैरे घालून रेडी झालेले आहे आणि माझी बॅग घेतलेली आहे. आणि इथे बघा गणपती बाप्पा, आपल्या गणपती बाप्पांचं दर्शन घ्या. आणि इथे सुहास गाडी काढत आहेत. सो चला आता पटकन निघूयात. ऊन बघितलं का, ऊन भरपूर आहे, पण असल्या उन्हामध्ये आम्ही भगवंताचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोतच, काहीही असो, किती त्रास होऊ दे. सो चला. आणि फ्रेंड्स, इथे बघू शकता हा जो कुत्रा आहे ना तर तो किती मस्त बसला आहे इथे पाईपवरती डोकं ठेवून. तर तोही पेट्रोल पंपाचा तो पाईप आहे त्याच्यावरती डोकं ठेवून बसला आहे. काय पठ्य आहे. पुढे गाई आली आहे, तिला आता मी भोपळा देते. फ्रेंड्स, आम्ही आता आलेलो आहे इस्कॉन टेम्पल येथे आणि आम्ही गाडी इथे पार्क केली. आणि तुम्हाला समोर एक झाड आहे खूप छान, तर लाल लाल फुलं अगदी भरलेले आहेत, ते तुम्हाला मी दाखवते. हे बघा फ्रेंड्स, किती छान लाल फुलं लागलेले आहेत त्या झाडाला. आणि हे झाड बघा कसं किती सुंदर बहरलेलं आहे हे झाड. वाव, मलाची झाडं फार आवडतं. इतकं भयानक ऊन आहे ना, आता 11 वाजलेत फक्त, तरी इतकं कडक ऊन आहे, होऊ शकता फार कडक ऊन आहे. हे पण करणे हा हे काय एक कोबरा रोड, कोकोनट रोड. तर मंडळी, आता आम्ही आलेलो आहे इस्कॉन टेम्पल येथे. आणि ॲक्च्युली आम्ही आत्ता जस्ट आलो, पण मंदिर बंद आहे, 12:30 वाजता ओपन होणार आहे. आणि आता आम्ही प्रसाद घेतलेला आहे शिऱ्याचा. आणि ऑलमोस्ट इकडे सगळेजण आता अजून प्रसाद घेत आहेत. बरेच जण बसलेले आहेत मस्त निवांत. इकडे आतमध्ये मंदिर आहे, ते बरेच जण असे बसले आहेत जप नामस्मरण वगैरे करत. तर चला आता मी माझ्या शिऱ्याचा प्रसाद घेते आणि मग आपण मंदिर ओपन झाल्याच्या नंतर मग बोलूया. दर्शन तुम्हाला देते मी भगवंतांचं. फ्रेंड्स, हा आहे महाप्रसाद आणि याच्यामध्ये इतके सारे ड्रायफ्रूट्स आणि गुलाबाच्या पाकळ्या वगैरे आहेत. इतका टेस्टी लागतो आहे ना, खूप छान लागतो महाप्रसाद हा. तर सुहासने चालू केलेला आहे खाण्यासाठी महाप्रसाद.
को उच्चारण करेंगे, जो उच्चारण नहीं करेगा वो पाप से घिरा रहेगा। जो दोनों हाथ ऊपर करके भगवान के शिव नाम का उच्चारण करेगा, उसके सभी अनर्थ दूर हो जाएंगे और भगवान का विशेष कृपा प्राप्त होगा।